छावा चित्रपट बघितल्यानंतर अनेकांना, ज्यांना इतिहास माहीत नव्हता त्यांनाही इतिहासात घडलेल्या घटना माहीत झाल्या। त्यामुळे क्रूर बादशाह औरंगजेबाला बघून कोणालाही चीड येत नसेल तर नवलच, पण मराठ्यांच्या बलाढ्य ताकदीपुढे दिल्लीचा बादशाह असणाऱ्या औरंगजेबाला परतून पुन्हा दिल्लीला जाताच आलं नाही आणि मराठ्यांना संपवण्याची स्वप्न बघत औरंग्याचा मृत्यू अखेर महाराष्ट्रातच झाला। छत्रपती संभाजीनगर पासून म्हणजेच पूर्वीचं औरंगाबाद 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या खुलताबाद शहरात औरंगजेबाची कबर आहे। पण दिल्लीचा बादशाह असलेल्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये कशी आली असा प्रश्न पडणं साहजिक आहे, कारण महाराष्ट्राचा धर्म संपवण्याच्या तयारीत असणाऱ्या अशा क्रूर बादशाह औरंगजेबाला महाराष्ट्रात का दफन करण्यात आलं आणि तेही त्याची कबर छत्रपती संभाजीनगर मध्येच का आहे, जाणून घेणार आहोत याचीच उत्तरं प्राईम संवादच्या आजच्या भागात। नमस्कार, मी सारिका। प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते। औरंगजेब सुरुवातीच्या काळात दौलताबादवर राहिला आणि नंतर तो खुजिस्ता बुनियादमध्ये राहू लागला। ही जागा आवडल्यावर त्यानं शहरात मोठ्या प्रमाणावर वसाहती निर्माण केल्या। शहरात 52 पुरे स्थापन झाले, तटबंदी उभी राहिली। नंतर त्याला दख्खनची राजधानी दर्जा देण्यात आला। मलिक अंबराप्रमाणे 11 नरहरी त्याच्या काळात बांधल्या गेल्या। शहर की हवा में खुशबू है और पानी में आब ए हयात है असं वर्णन औरंगाबादचं त्यानं केलं होतं। 1681 साली औरंगजेब औरंगाबादला आला। त्यानंतर तो दख्खनमधून परत गेलाच नाही। औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल राजवट दख्खनमध्ये फारशी मजबूत राहिली नाही। सुभेदार म्हणून आलेल्या निजाम असफ जहा अव्वल यांनी बंड पुकारून स्वतंत्र राज्य स्थापन केलं। त्याची राजधानी ही औरंगाबादच होती। तिसऱ्या निजामाचे आपली राजधानी 1761 साली हैदराबादला स्थापन केली। त्यावेळेपर्यंत औरंगाबाद हे अनेक राजवटींमध्ये महत्त्वाचं केंद्र होतं। हैदराबाद राजधानी झाली तरी निजामाच्या संस्थानात उपराजधानीसारखंच या शहराला महत्त्व होतं। अखेर 1948 साली हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाल्यानंतर औरंगाबाद सुद्धा मराठवाड्यासह भारतात सामील झालं। औरंगजेबानं आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षांसाठी स्वतःचा भाऊ दारा शुकोह याचा खून केला। स्वतःच्या वृद्ध पित्याला अखेरच्या 7.5 वर्षात आग्र्याच्या किल्ल्यात कैदी बनवून ठेवलं। पाकिस्तानातील नाटककार शाहिद नदीम यांनी भारताच्या फाळणीची बीज औरंगजेबानं दारा शुकोहचा खून केला त्यावेळीच रोवली गेली असं म्हटलं आहे। औरंगजेबानं भारतीय उपखंडातल्या 15 कोटी लोकसंख्येवर 49 वर्ष राज्य केलं। औरंगजेबाच्या काळात मुघल साम्राज्यानं जवळपास संपूर्ण भारतीय उपखंड व्यापला होता। औरंगजेबाचं दफन महाराष्ट्रातील खुलताबादमध्ये एका कच्च्या कबरीत झालं। या उलट हुमायूनचं दफन हे दिल्लीत लाल दगडांच्या भव्य मकबऱ्यात, तर शहाजहाचं दफन हे आग्र्यात अतिभव्य शुभ्र ताजमहाल मध्ये झालंय। औरंगजेबाची कबर ही अत्यंत साधेपणानं बांधण्यात आलेली आहे। ती केवळ मातीची आहे। या कबरीवर साधी पांढरी चादर अंथरण्यात आलेली आहे। शिवाय या कबरीवर सब्जाचं झाडही लावण्यात आलंय। औरंगजेबाच्या कबरीची देखभाल करणारी शेख शुकूर यांची ही 5वी पिढी आहे। माझी कबर अत्यंत साधी बनवावी, तिच्यावर सब्जाचं झाड लावावं आणि वरच्या बाजूला छत वगैरे नसावं असं औरंगजेबानं त्याच्या मृत्यूपत्रात लिहिलं होतं। त्या काळी ही कबर बनवण्यासाठी 14 रुपये 12 आणे इतका खर्च आला होता। औरंगजेबाच्या कबरीपाशी एका बाजूला एक शिळा ठेवण्यात आली आहे। तिच्यावर लिहिलं आहे की औरंगजेबाचं पूर्ण नाव अब्दुल मुझफ्फर मुहिउद्दीन मोहम्मद औरंगजेब आलमगीर असं आहे। औरंगजेबाचा जन्म हा 1618 आणि मृत्यू हा 1707 मध्ये झाला। या शिळेवर हिजरी कालगणनेनुसार औरंगजेबाचा जन्म आणि मृत्यू वर्षाची माहिती दिलेली आहे। 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू अहमदनगर मध्ये झाला। त्यानंतर त्याचा मृतदेह खुलताबाद मध्ये आणण्यात आला, कारण मृत्यूनंतर आपली कबर ही आपले गुरु सय्यद झैनुद्दीन सिराजी यांच्या शेजारीच असावी असं औरंगजेबानं त्याच्या मृत्यूपत्रात लिहून ठेवलं होतं। औरंगजेबानं इच्छापत्र लिहिलं होतं। त्यात त्यानं अगदी स्पष्ट लिहिलं होतं की माझे गुरु हजरत ख्वाजा झैनुद्दीन सिराजी यांना तो आपले गुरु मानायचा। झैनुद्दीन सिराजी हे औरंगजेबाच्या खूप पूर्वीचे होते, पण औरंगजेब खूप वाचन करायचा। त्यात त्यानं सिराजी यांना खूप फॉलो केलं। मग औरंगजेबानं सांगितलं की माझी कबर जी बांधायची ती सिराजी यांच्याजवळच बांधायची। ही कबर कशी असावी याविषयी औरंगजेबानं त्याच्या मृत्यूपत्रात सविस्तर लिहिलं होतं। माझी जी कबर बांधाल ती मी जे पैसे स्वतः कमवले आहेत त्यात जितकं होईल तेवढ्यातच बांधायची आणि त्यावर एक सब्जाचं छोटंसं रोपटं लावायचं, एवढीच औरंगजेबाची इच्छा होती। औरंगजेबानं टोप्या बनवल्या होत्या, तसंच तो कुराण शरीफ लिहायचा। त्यात जी कमाई झाली त्यातच त्याची खुलताबादेत कबर बांधण्यात आली।
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलानं आझमशहानं ही कबर बांधली. औरंगजेब गुरु मानत असलेल्या झैनुद्दीन सिराजी यांच्या कबरीजवळच औरंगजेबाची कबर आहे. पूर्वी या कबरीवर वरच्या बाजूला संरक्षित कवच देण्यात आलं होतं. ते लाकडात बांधलेलं होतं. त्यानंतर मग 1904 ते 5 दरम्यान लॉर्ड कर्झन आले. त्यांना वाटलं की इतका मोठा बादशाह आणि त्याची इतकी साधी कबर कशी काय असू शकते. त्यामुळे मग त्याने तिथं मार्बल ग्रिल बांधून कबरीची थोडी सजावट केली. आता औरंगजेबाला औरंगाबाद म्हणजेच आपलं छत्रपती संभाजी महाराज नगर आवडायचं नक्की कारण काय? तर शहाजहान बादशाह असताना त्यांनी त्यांच्या तिसऱ्या मुलाला म्हणजेच औरंगजेबाला सुभेदार म्हणून दौलताबादला पाठवलं. 1636 ते 1644 हा औरंगजेबाच्या पहिल्या सुभेदारीचा कार्यकाळ होता. पुढे औरंगजेबानं दौलताबादचं मुख्यालय बदलून औरंगाबाद पसंत केलं, कारण त्याला औरंगाबाद आवडत होतं असं इतिहासकार सांगतात. ही भूमी कशी आहे हे जाणून घेण्यासाठी औरंगजेब वेरूळ, दौलताबाद असं दख्खनमध्ये सगळीकडे फिरायचा. वेरूळ बद्दल औरंगजेबानं खूप लिहिलंय. त्यानंतर त्यानं दौलताबाद पासून वेरूळ पर्यंत रस्ता बनवला. 1652 मध्ये औरंगजेबाला दुसऱ्यांदा औरंगाबादची सुभेदारी मिळाली आणि तो परत औरंगाबादला आला. 1652 ते 1659 या काळात औरंगजेबानं औरंगाबादेत अनेक वास्तू बांधल्या. यात किल्ले, अर्क आणि हिमायत बागेसारख्या अनेक बागांचा समावेश होतो. 1681-82 मध्ये मराठा साम्राज्याचं आक्रमण वाढायला लागलं होतं. त्यावेळी औरंगजेब पुन्हा दक्षिणेत आला आणि 1707 पर्यंत म्हणजे मृत्यू होईपर्यंत तो इथेच राहिला. 1707 मध्ये अहमदनगरमध्ये त्याचा मृत्यू झाला. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. सोबतच असे अजून कोणते विषय तुमची उत्सुकता वाढवतात हेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.